लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरात 2019च्या तुलनेत कमी मतं मिळाले। त्यानंतर आता शहर भाजप ॲक्शन मोडवर आलेलं आहे आणि विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। बंटी भाऊ आपल्या सोबत आहेत, नागपूर भाजपचे अध्यक्ष। भाऊ काय सांगणार, एकूणच काही बदल संघटनेत केले जात आहे विधानसभेसाठी, काय बदल आहे? तो जो बदल आहे त्या पद्धतीने पुनर्वलोकन करा, सिंहावलोकन करा, पुनर्वलोकन करा। ज्या पद्धतीने मतदान पाहिजे होतं, आम्ही नारा दिला होता 100% मतदान, पण काही मतदार निघालेच नाही। आत्ताही प्रभाग 27चे सर्व अध्यक्ष आणि बूथ प्रमुख बसलेले आहेत आणि प्रत्येक बूथवरचा अभ्यास सुरू आहे की काय बूथ प्रमुखांनी खरंच चांगलं काम केलं का। आता एक बूथ आहे प्रभाग 27चा 282, तिथे एकूण मतदान झालं 500 आणि 162च मतदार भाजपला मिळालं। इतकं काम आमदार कृष्णाभाऊ खोपडेंचं झालेलं आहे। सर्व नेत्यांचं काम देवेंजींनी तिथे काम केलं आहे, नितीनजींनी काम केलं आहे आणि बाकी मतदार निघालेच नाही घराच्या बाहेर। पण तो बूथ प्रमुख जर ॲक्टिव्ह असता आणि 164 लोकांना पण काढलं असतं तर निश्चितपणे भाजपची लीड वाढली असती। ते मतदान भाजपचंच होतं, पण मतदारांना काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे, इथे कुठेतरी बूथ प्रमुख कमी झाला आहे, कुठेतरी कमी पडला आहे, शक्ती केंद्र प्रमुख कमी पडला आहे। तर फक्त मंडळांना ह्या सूचना दिल्या आहेत की बूथचं निरीक्षण करा, पुनर्वलोकन करा, चांगलं काम करत असेल तर त्याचा सत्कार करा आणि तो कामच नसेल करत तर त्याचा विचार करावा। म्हणजे त्यांना पदमुक्त करण्याची आहे। किती टक्के बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख पदमुक्त केले जाणार आहे? आता तर पश्चिमनी तर कार्यकारिणी बरखास्त केली आहे, ते आता नवीन करतील 25 तारखेपर्यंत। सर्व मंडळांना पण ते पत्र गेलेलं आहे, पण 25 तारखेपर्यंत पुनर्वलोकन करून मंडळ जे आकडा देतील की 25% बूथ प्रमुखांनी कामच नाही केलं, काहींनी केलं काहींनी नाही केलं, असं बदलवून मग नवीन कार्यकारिणी गठीत करून 25ला पुनर्गठित कार्यकारिणी येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातही कार्यकारिणी बरखास्त किंवा ते बूथ प्रमुख आणि शक्ती प्रमुख बदलण्याचं मोहीम हाती घेतली आहे। त्यांना पदमुक्त केलं नाही आहे, त्यांचं पुनर्वलोकन केलं आहे। म्हणजे त्यांच्या कामाचं विश्लेषण सुरू आहे, त्यांच्या कामाचं चिंतन चालू आहे की खरं त्यांनी काम करण्यात। आता एखादा बूथ प्रमुख आहे, त्याला सकाळी काम असतो, आपल्याकडला जो बूथ प्रमुख किंवा कार्यकर्ता हा मध्यमवर्गीय कार्यकर्ता आहे, सकाळी ड्युटीवर जातो, संध्याकाळी येतो, त्याच्यानंतरही तो पक्षाचं काम करतो। तर काही अडचण असेल तर ती अडचण त्याला बाजूला करून त्याची अडचण दूर करून त्याला कसं कामात ठेवता येईल आणि नवीन चांगला ॲक्टिव्ह कार्यकर्ता कसा देता येईल याचं हे अवलोकन सुरू आहे। विधानसभेसाठी बांधणी सुरू केली, विधानसभा म्हणा किंवा हे संघटनेचं निश्चित रुटीन काम आहे, हे रुटीन काम चालत असतं। असं का करावं लागलं? कारण की भाजपचं संघटन नागपुरात सर्वात मजबूत आहे असं म्हटलं जातं, दिग्गज नेते नागपुरातून आहे, ही वेळ का आली? नाही, ही वेळ यायची आवश्यकता नव्हती। हे आधीच निवडणुकीच्या आधी आम्हाला बदलावायचं होतं, पण आता आम्ही निवडणुकीनंतर करतो, असं काही विषय नाही आहे। ही प्रक्रिया आहे, ही दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी प्रक्रिया होत असते। कधीपर्यंत नवीन बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख नेमले जाणार? 25 जुलैपर्यंतची तारीख दिलेली आहे। पत्रामध्ये लिहिलेलं आहे की तारखेचा आदर करावा आणि तारखेच्या पूर्वी पुनर्गठित करून समिती महानगर कार्यालयामध्ये पोहोचून द्यावी। तयार होते टीम, नवीन टीम तयार, नव्या दमाची नवीन टीम आणि जुन्या कार्यकर्त्यांना पण सोबत घेऊन टीम। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।